हॅलो, पंकज पाटील. पंकज पाटील पालन. झेरॉक्स कॉपी काय आहेत त्या जरा पोचवा ना आमच्यापर्यंत. सर्व कमिटी मेंबर आपणास मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय. अगदी आपण सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. त्यासाठी सर्व कमिटी मेंबर प्लीज जरा मंचावरती या. हॅलो हॅलो. सन्माननीय प्रतीक्षा पाटील यांचं मी या ठिकाणी शुभ स्वागत करतोय. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. वंचिता पाटील मॅडम आपणास सुद्धा मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. रिया पाटील, संगीता पाटील मॅडम आपणास सुद्धा मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. जयश्री घरत मॅडम आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे. नीताताई आपण सुद्धा यायचं आहे. आता हे जे महिला आहेत ना त्यांची नावं दे ना इकडे चार. तुम्ही सुरुवात करा. आमदार साहेब हे तिकडे कोण आहे? स्टार्ट करतो. तिकडे एक घेऊन कोण आहे? पुष्पगुच्छ देणारा कोण आहे? आपण लिस्ट द्यायला गेला लिस्ट म्हणते. चला नाव सांगा. नाव सांगा. हॅलो. APL पर्व 6 आपण या ठिकाणी चांगलं आयोजन पाहत आहोत. सरपाडा गावामध्ये उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ग्रामस्थ, सरपाडा तसेच उमरोळी गटातील सर्व समाज बांधव, खेळाडू, सर्व मान्यवर, कमिटी मेंबर्सच्या वतीने या सर्वांचं मी या ठिकाणी शुभ स्वागत करतोय. मान्यवरांची मानदियाळी आपण या APL पर्व 6 च्या माध्यमातून पाहतोय. आणि अगदी सकाळी ठीक 9:25 या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला.
हितेश बाळगा सरपंच थांब 2 मिनिट डिश आली का डिश आली डिश आली का चलो चलो घ्या चलो चाल आणलं मी पहिले इकडे माझ्या इकडे उतर समोर नाही ते मी बघतो आणि बोलतो झालं सर हॅलो परक्यांनाही आपलंसं करतील, परक्यांनाही आपलंसं करतील असे काही गोड शब्द असतात. शब्दांनाही कोडे पडावेत अशी काही माणसं असतात. आणि आमचे भाग्य असे की ते आज आपल्या सोबत आहेत. नेता नेता तो असतो जो योग्य मार्ग जाणतो, स्वतः त्या मार्गाने जातो व सर्वांना त्या मार्गाने घेऊन जातो. असा असतो तो नेता. अगदी असं म्हणतात ना की सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. म्हणूनच उत्तम कार्य करून अगदी लोकांच्या हृदयावरती ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे, अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणालाही विचारा आपले आमदार साहेब कोण, अगदी सन्मानाने ज्यांचं नाव येतं ते साहेब म्हणजेच राजेशजी रघुनाथ पाटील साहेब आजच्या या APL पर्व 6च्या निमित्ताने उपस्थित आहेत. मी आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष देवानंदजी वजे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार यांचं शुभ स्वागत अगदी देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. कारण विद्यमान आमदार हे नाव आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकापर्यंत पोहोचलेलं आहे. आपण पाहतोय की आजपर्यंत कित्येक आमदार झाले असतील, पाहिले असतील, परंतु विधानसभेमध्ये आपल्या भागातले प्रश्न परखडपणे मांडणारा आमदार आपण सर्वांनी पहिल्यांदा पाहिलेला. आणि ही भूमिका ज्यांनी वठवली असे आपले लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशजी पाटील साहेब. अगदी शाळेचा प्रश्न असू दे, समाजाचा प्रश्न असू दे, मैदानाचा प्रश्न असू दे, अगदी तितक्याच पोटतिडकीने मांडणारे आपले स्थानिक भूमिपुत्र आपले लोकप्रिय आमदार राजेशजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष देवानंदजी वजे यांच्या शुभ हस्ते व्हावं असे मी आपणास विनंती करतोय. झाले बहु होतीलही बहु, झाले बहु होतीलही बहु, परंतु या समहा असं म्हणतात कितीही झाले तरी तुमच्यासारखे तुम्हीच, तुमची छाप आमच्या मनामनावर कायम ठेवलेली आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात. कारण मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक कृतज्ञतापूर्वक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. वेलकम वेलकम, शुभ स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तसेच आपल्या कर्तृत्वाने मोठं होणं हे प्रत्येकाला जमत नाही. जबाबदारी घेतलेली जबाबदारी आणि ती जबाबदारी चोखपणे पार पाडणारे एक उत्तम व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उपाध्यक्ष संजय किणी आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करावा. कुणाचं तरी येणं नुसतं येणं नसतं, कुणाच्या तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असतं. लोकांसाठी नियमित झटणारे सुभाषजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान आपण संजयजी किणी उपाध्यक्ष APL यांच्या माध्यमातून होताना पाहतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. मायेची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहेत. आदरणीय सन्माननीय सुभाषजी पाटील आपणास विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहा. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असणारे आपले समाज बांधवांमध्ये समाजाची आपुलकी ज्यांच्यामध्ये समाजाचं कार्य अगदी उत्तम रीतीने पार पाडणारे अनिलजी गावड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा शुभ स्वागत कल्पेशजी कुडू यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे संचालक आदरणीय सन्माननीय अनिलजी गावड साहेब. असं म्हणतात ना की जर तुमचे विचार श्रेष्ठ असतील तर तुमचे हृदय हे देखील
कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही असे श्रेष्ठ विचारसरणीचे उत्तम कार्य करणारे एक व्यक्तिमत्व अर्थातच अनिलजी गावड साहेब यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी होताना पाहतोय। कल्पेश जेकडू यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। आपण या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी आपण थांबवतोय आणि असं म्हणतात की ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी जावीत, आभाळे एवढी उंची आहे त्यांनी थोडं खाली यावं आणि ज्यांच्याकडे विचार आहेत त्यांनी 2 शब्द द्यावेत असे विचारांनी परिपूर्ण असणारे आमदार साहेब आपणास विनंती करतोय की या APLच्या माध्यमातून मुलांना या खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात व मार्गदर्शन करावं। सर्वांना नमस्कार। नवीन वर्षाच्या मकर संक्रांतीच्या सर्वांना गोडमय शुभेच्छा। मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र आपल्या आगरी समाजाचे नेते आदरणीय अनिलजी गावड, त्याचप्रमाणे सुभाषदादा, या गावचे सरपंच विनोद भावर, भाताणे ग्रामपंचायत सरपंच हितेश बाडगा, या मंचावर असलेले सर्व मान्यवर, कमिटी मेंबर आणि आगरी समाजाचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यक्ती आणि खेळाडू बंधू आणि भगिनींनो, गेली 3 वर्ष सातत्याने आगरी प्रीमियर लीग या स्पर्धेचं उद्घाटन माझ्या हस्ते होते आणि हा आपण गौरव मला प्राप्त करून देतात त्याबद्दल मी आपला मनापासून खूप ऋणी आहे, सदैव आपला आभारी आहे। सकाळी मला फक्त लवकर यावं लागते पण ते मी न चुकता येतो, ही परंपरा मी ठेवलेली आहे। आणि कसं आहे, शेवटी समाज हा खूप महत्त्वाचा आहे आणि समाजाला काहीतरी आपण देणं लागतोय आणि मगासपासून आल्यापासून जेव्हा बघतोय परेश सर आणि त्यांच्या सहकारी फक्त मॅचच्या बाबतीमध्ये बोलत नाही तर संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेसंदर्भामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपण ही माहिती देत असतात आणि त्याच्यामुळे एक प्रबोधनाचं काम चांगल्या प्रकारे चालू आहे। आणि त्याच्यामुळे क्रिकेट हा एक असं माध्यम आहे की याच्याने खूप लोक जोडली जातात। मध्यंतरी मी दुबईला गेलो होतो तेव्हा आपल्याच गावच्या एक भगिनी आहेत, त्या दुबईला राहतात, त्यांच्या घरी गेलो होतो मी, तर तेव्हा त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये कुठेतरी मॅच चालू होती, ते तिकडे लाईव्ह बघत होते। म्हणजे आपल्याला फॉलो करणारे लोक खूप आहेत जगामध्ये आणि या यूट्यूबच्या माध्यमातून जवळपास 160-70 देशामध्ये आपण मॅच ह्या बघितल्या जातात आणि जिथे जिथे आपले मंडळी तिकडे आवर्जून बघत असतात, मी प्रत्यक्ष स्वतः बघितलेलं आहे। त्याच्यामुळे याचे प्रगल्भता एवढे मोठ्या स्वरूपामध्ये वाढलेले आहे। त्याच्यामुळे फक्त क्रिकेट हा क्रिकेट पुरता मर्यादित न राहता याच्यामध्ये सामाजिक संदेश हे सुद्धा त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने देऊ शकतो आपण आणि आपलं पण देत आहात। खेळाडू यांना एक चांगलं ग्राउंड म्हणजे एवढं भव्यदेव ग्राउंड करत असताना एवढी मेहनत आपण करतात आणि समाजाचे खेळाडू चांगल्या पद्धतीने ते खेळतील, त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळेल आणि त्याच्यातून त्यांच्या भविष्याचं काहीतरी घडेल अशी एक पद्धती आपण इथे विकसित केलेली आहे। त्याच्यामुळे खरोखर आपल्या आयोजकांचं या पूर्ण समाजाचं मी मनापासून कौतुक करतो। एक निश्चितपणाने सांगेन की एवढं मोठं व्यासपीठ करत असताना, एवढी मोठी मेहनत करत असताना हे सगळं ग्राउंड आपण बघतोय, फक्त क्रिकेट काच खेळता आपण, अलग पण काहीतरी करा ना। आपलं सांस्कृतिक ठेवा एवढा मोठा आहे, ओळख आपली आहे ती समाजामध्ये। आता एवढं वायफरिफिकेशन होत चाललेलं आहे की नवीन नवीन कायदे येतात, नवीन नवीन काही अमेंडमेंट येतात, सुधारणाजनक अमेंडमेंट येतात जाती बाबतीत, धर्माच्या बाबतीमध्ये। आणि आज आपण पाहतोय की आपली जात ही जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर 1967च्या अगोदरचे पुरावे द्यावे लागतात। तर त्याच्यामध्ये आपले सांस्कृतिक गोष्टी पण त्याच्यामध्ये आहेत अंतर्भूत, त्या जर आपल्याला माहिती नाही राहिल्या तर भविष्यामध्ये म्हणजे आजच अडचणी एवढ्या व्हायला लागल्यात की आपण अनेक चुकीच्या पद्धतीने तेव्हा नोंदी केल्यात आणि त्याच्यामुळे आज एवढा त्रास व्हायला लागलेला आहे। तर तो त्रास जर आपल्याला भविष्यामध्ये कमी करायचा असेल तर निश्चितपणाने सांस्कृतिक ठेवा जपणं खूप गरजेचं आहे, प्रबोधन करणं गरजेचं आहे। आणि अनिल भाऊ, तुम्ही मला एक सांगतो, एवढा खर्च ऑलरेडी करतात, मग महोत्सवच का ठेवत नाही? दुपारी मॅच, संध्याकाळी महोत्सव, खाद्य संस्कृती होईल, त्यांना हे होईल, संध्याकाळी स्टेज शो कार्यक्रम ठेवले समाजाचे, आपले खूप संस्कृती आहेत, नाच गाणे आहेत, परंपरा आहेत, कितीतरी गोष्टी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये। तर ह्या जर संध्याकाळच्या असं ठेवल्या तर दिवसभर मॅच, संध्याकाळी एक महोत्सव आणि जो 3-4 दिवस जाते, एक मोठा रंग तयार होईल आणि त्याचं भव्यता एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वाढेल की आपण कल्पना पण करू शकणार नाहीत।
आज वसईला कलाक्रीडा महोत्सव आप्पांनी सुरू केला 1991 साली. 3000 लोक तेव्हा हे होते खेळाडू पार्टिसिपंट आणि काही थोडी लोक यायची. आज आपण जर त्याचं स्वरूप बघितलं अनिल भाऊ, 60,000 स्पर्धक आहेत कला आणि क्रीडाचे, 60,000. आणि संध्याकाळी 31 तारखेला ते ग्राउंडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतो. 1,00,000 लोक असतात किमान ते सेलिब्रेशनसाठी. म्हणजे हे जर आपण विचार केला ना तर लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, आपल्या कितीतरी गोष्टी ह्या स्टेजवर होतील. आणि त्याला काय लागणार आहे, फक्त एक संध्याकाळचं नियोजन लागणार आहे, बाकी सगळं रेडी आहे इथे. तर हे तुम्ही निश्चितपणाने करावं, कारण तुमच्याकडे क्षमता आहे, सक्षम आहात. 18 गावात जरी लोक असले तरी सदन आहात, सुशिक्षित आहात, विचाराने प्रगल्भ आहात. तर ह्या गोष्टी आहेत आपल्याला सहज शक्य आहात. त्याच्यामुळे तुम्ही करा. आणि फक्त आगरी करत नसता, थोडं इतरही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलं एक पालघर म्हणून, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये अजून भव्यता त्याची वाढेल आणि लोक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ॲप्रिशिएट करतील का बा ह्या व्यासपीठावरून काहीतरी पालघर जिल्ह्यासाठी, पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी, समाजासाठी काहीतरी याच्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपले ही लोक करतात. त्याच्यामुळे तुम्हाला खूप लोक चांगलं बोलतील असं मला मनापासून वाटते. पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना इथे खेळणाऱ्या खेळाडूंना एकच सांगेन, आपण निश्चितपणे खेळलंच पाहिजे. खेळा, पण खेळत असताना सामाजिक जपणूक पण ठेवली पाहिजे, स्वतः कामधंदा पण केला पाहिजे. आपलं कुटुंबाचं उदरनिर्वाह चालण्याच्या दृष्टिकोनातून, त्याला मदत होण्याच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित आपलं नियोजन केलं पाहिजे. वैयक्तिक नियोजन करत असताना कुटुंबाचं आणि सामाजिक नियोजन सुद्धा समाजाच्या माध्यमातून करा, एवढं सांगतो. इथे आलेल्या सगळ्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. शेवटी कोणतरी एकच टीम फायनलला जिंकणार आहे, परंतु क्रिकेट खेळ हा जिंकला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सांघिक भावना जिंकली पाहिजे, ही खूप महत्त्वाची. ते आपण निश्चितपणे आजपर्यंत जोपासलेले आहे, याच्या पुढे जोपासाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब. अगदी आपला प्रत्येक शब्द हा आमच्या समाजासाठी मोलाचा आहे आणि आपण दिलेले जे सांस्कृतिक कार्याचा ठेवा आहे तो नक्कीच आपला समाज या ठिकाणी पूर्ण करेल. यासाठी आपण APL पर्व 7 ची चांगली सुरुवात आपण करणारच आहोत, याचं आश्वासन मी APLच्या माध्यमातून आपणास देतो. तसेच विद्यमान आमदार यांना पुढील कार्यक्रम असल्यामुळे तहसीलदार वसई या ठिकाणी त्यांचे पुढील कार्यक्रम आहे, त्यासाठी ते जात आहेत. आपण आलात साहेब, त्याबद्दल मी आपले या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. अगदी सकाळच्या प्रहरी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले पुनश्च एकदा मी ऋणनिर्देश व्यक्त करतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर्व प्लेयर लोक जे आहेत, अगदी थोड्याच वेळात आपला पहिला सामना सुरू होईल. आपण मैदानाच्या आतमध्येच राहायचंय. तसेच सर्व पाहुणे हे आदरणीय सन्माननीय आमदार साहेबांना सोडण्यासाठी जात आहेत. फक्त त्या मान्यवरांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा या मंचावरती यायचं, कारण आपला स्वागत सन्मान बाकी आहे. इथे जे बाडगा त्यांच्या समवेत आहेत, त्याचबरोबर विनोदजी भावर आहेत, राजेशजी पाटील आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण पुन्हा या मंचावरती उपस्थित राहायचं. हॅलो, हॅलो चेक, हॅलो माइक चेक, हॅलो टेस्ट, हॅलो चेक, हॅलो, हॅलो माइक टेस्ट, हॅलो, हॅलो चेक, हॅलो, हॅलो. चला, अगदी थोड्याच वेळात आपण मॅच सुरू करणार आहोत. पंचांनी ताबा घ्यायचा विकेटचा आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी अगदी रेडी राहायचंय. चला, फिल्डिंग सजवून घ्या. वेळ आता कमी आहे, कारण उद्घाटनाचा कार्यक्रम आपला ऑलरेडी जवळजवळ पाऊण तास उशिरा झालेला आहे. अगदी सर्व ओम साई बिलीवर्स सरपाडा लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. हॅलो, सर्व खेळाडूंना विनंती आहे की ज्या संघांचे स्टँड आहेत त्या संघातील खेळाडू फक्त त्या स्टँडमध्ये बसतील. इतर सर्व जे आहेत संघमालक आणि खेळाडू हेच फक्त त्या स्टँडमध्ये बसतील. बाकी सर्व पाठीराखे वगैरे आहेत ते बाहेरच्या साईडला ग्रिलच्या बाहेर थांबतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी. आपण सामना सुरुवात करायचा आहे. ओम साई बिलीवर्स सरपाडा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चेक चेक, माइक टेस्टिंग, माइक टेस्टिंग, 1 2 3 चेक 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 चेक, सुस्वागतम, चेक चेक. हॅलो, चला आपण वळूया पुन्हा एकदा शुभ सन्मानाकडे, शुभ स्वागताकडे.
सर्व कमिटी मेंबर कृपया जरा मंचावरती या, कारण आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करणार आहोत. APL पर्व 6 च्या माध्यमातून आपण शुभ सन्मान शुभ स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी जे ओम साई बिलीवर सरपाडा, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अगदी पंच या ठिकाणी रेडी आहेत. APL पर्व 6 चा पहिला चेंडू अगदी थोड्याच वेळात टाकला जाईल. त्याचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे. थोड्याशा आपली भारतीय रेल्वे आज थोडीशी उशिरा धावली, त्यामुळे थोडासा आपण विलंब होतोय हे सामने सुरू होण्यासाठी, कारण काही प्लेयर्स अडकलेले आपण पाहिलेले आहेत. काही पंच आपण त्या ट्रेनमध्ये अडकलेले पाहिले आहेत. अगदी थोड्याच वेळात ती ट्रेन या ठिकाणी येईल आणि आलेली आहे आणि लगेच आता सामन्याला मात्र सुरुवात होणार आहे. सोबत आलेले आहेत, मग आमदार गेल्यानंतर ते इकडे येतील परत. हॅलो, आपल्या ह्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उमरोळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु एक दुःखद घटना त्यांच्या गावामध्ये घडली आणि त्यांनी आपल्या शुभेच्छा अगदी फोनच्या माध्यमातून या ठिकाणी कमिटीला दिलेल्या आहेत. सर्व खेळाडूंना सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा आहेतच, अशा या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आपल्या सावलीपासून काहीतरी शिकावं, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत? म्हणूनच जनसेवेचं सुंदर लेणं प्रेमानं जपावं. हाच मंत्र आपल्या आयुष्यात जपणारे सन्माननीय व्यक्तिमत्व, अर्थातच ग्रामपंचायत भाताणेचे विद्यमान सरपंच सन्माननीय हितेशजी बाडगा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. कमी बोलावे आणि अधिक करावे अशी ही त्यांची उक्ती. या सन्माननीय व्यक्तिमत्वाचं अर्थातच हितेशजी बाडगा साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान किशोरजी वजे आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी आपणास विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्रामपंचायत भाताणेचे विद्यमान सरपंच अगदी कमी वयामध्ये ज्यांनी आपल्या कीर्तीने आपल्या कर्तृत्वाने ठसा हा त्यांच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व लोकांमध्ये अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी आपलं स्थान मिळवलेलं आहे असे विद्यमान सरपंच सन्माननीय हितेशजी बाडगा साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. वेलकम सर, वेलकम. आपलं या ठिकाणी शुभ स्वागत शुभ सन्मान सन्माननीय किशोरजी वजे साहेबांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. तसेच त्यांच्या समवेत असणारे एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मयूरजी कुडू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान कल्पेश कुडू आपण करावे अशी मी आपणास विनंती करतोय. एक सामाजिक कार्यकर्ते मयूरजी कुडू अगदी प्रत्येक क्षेत्रात ते पुढे असतात. गावचा कुठलाही कार्यक्रम असू दे, समाजाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, अगदी APLच्या पर्व 6 मध्ये 6च्या 6 वेळा विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे मयूरजी कुडू आपण पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान कल्पेशजी कुडू यांच्या शुभ हस्ते होताना सन्माननीय कल्पेशजी कुडू यांच्या हस्ते मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन मयूर कुडू यांचा सन्मान केला जात आहे. तसेच त्यांच्या समवेत असणारे अनिलजी किणी हे सुद्धा एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती मात्र उल्लेखनीय असते. असे अनिलजी किणी साहेबांचा यथोचित सन्मान संजय किणी आपण करावा अशी मी आपणास विनंती करतोय. सन्माननीय अनिलजी किणी एक चांगलं व्यक्तिमत्व